परभणीत गंगाखेड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ट्रकने चिरडल्याने नगर परिषदेतील 2 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात गुरुवारी 16 जुलै रोजी दुपारी 4:38 घडली आहे। रस्त्याच्या मधोमध चौकातच असलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाल्याचे समजल्याने मैतांचे नातेवाईक आणि शहरवासियांतून संताप व्यक्त करत रस्ते दुरुस्ती विभागातील संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात होती। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की परळी रस्त्यावरून येत परळी नाक्यावरील चौकातून परभणीच्या दिशेने जाणारी दुचाकी चौकातील खड्ड्यात पोहोचताच पाठीमागून विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन दुचाकीवरील दोघांना चिरडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेले मुनवर छोटुमिया शेख व संतोष प्रल्हादराव साळवे या गंगाखेड नगर परिषदेत कार्यरत दोन्ही कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची घटना समजताच रुग्णवाहिका चालक हनुमान इंगळे, संतोष राष्ट्रकूट, रावण भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेत किरण धापसे व अन्य नागरिकांच्या मदतीने दोघांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलवले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक कातकडे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले। या अपघातात नगर परिषदेच्या 2 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांसह शहरवासियांनी घटनास्थळ व उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। गंगाखेड पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे, पोलीस शिपाई ज्ञानोबा गव्हाणे, सुनील मामिलवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव सानप, पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस हवालदार मारुती माहोरे, पोलीस हवालदार संदीप जाधव आदींनी अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी पोलीस ठाण्यात नेत वाहतूक सुरळीत केली। परळी नाका चौकातील खड्ड्यामुळे अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याने यास रस्ते दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।